तर मंडळी, पोह्यांचा वापर करून नाश्त्यासाठी कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण पोह्यांपासून अगदी वर्षभर टिकणारा मस्त असा वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पोहे मंद गॅसवरती कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। त्यानंतर याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली। ही पावडर चाळणीने चाळून घेतली आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, एक छोटा पाव चमचा पापडखार घातला, मिक्स करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा मौसूद असा गोळा मळून घेतलेला आहे। आता हा गोळा 10 ते 15 मिनिटांसाठी असा झाकून ठेवायचा। त्यानंतर बघा पीठ छान भिजलेलं आहे। आता सोऱ्या घ्यायचा, त्यामध्ये शेवेची जी चपट्या आकाराची प्लेट असते ती घालायची आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा घालून छान असे बघा बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत। इथे सगळे बॉबी पापड मी तयार करून घेतले आणि हे बॉबी पापड मी एक दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी 2 तास उन्हामध्ये मस्त कडक वाळून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर बघा आपण याला तळून बघूया। तळल्यानंतर मस्त असे बॉबी पापड दुप्पट तिप्पट फुललेले आहेत।